झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकच्या येवल्यामध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सासरच्यांच्या जाचाची तक्रार करण्यासाठी ही महिला सरपंचाकडे गेली होती। यावेळी सरपंचासह त्याच्या 2 साथीदारांनी बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केलाय। 3 महिन्यांपूर्वीची ही घटना घडली आहे। मात्र राजकीय वैमनस्यातून ही कारवाई होत असल्याची गावात चर्चा आहे। सरपंचावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सासरच्यांची तक्रार घेऊन ही महिला जेव्हा सरपंचाकडे गेली तेव्हा सरपंच आणि त्याच्या 2 साथीदारांनी तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार तिने पोलिसांकडे केली आहे। 3 महिन्यांपूर्वीची ही घटना आहे। मात्र राजकीय जाचातूर राजकीय षडयंत्र यामागे असल्याची गावात चर्चा आहे। एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्यामुळे अत्याचार केल्यामुळे सध्या 3 इसमांवर नामे प्रमोद पाटील, सोनिया गंडाळ आणि तांगडे नावाचा एक इसम आहे तिसरा, या 3 लोकांनी अत्याचार केल्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे। प्रमोद पाटील हे एक राजकीय प्रबळ असल्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, परंतु तो प्रवेश विरोधकांना सहन न झाल्यामुळे प्रमोद पाटलावर हे बोगस आरोप आणि बोगस टार्गेट चालू करून ही काँग्रेस पक्षाला हानी पोहोचवायचं काम चालू झालेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।